आजच्या सत्रामध्ये आचारकरणीय प्रकरण या सारोळ्यातील 75 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करणार आहोत। धड तुटले आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे, वासना न संडावी। आधीच्या वचनामध्ये आपण पाहिलं, जितेनी मृताचा धर्मी वर्तावे। जिवंतपणाचं काय लक्षण आहे, मृत म्हणजे नेमकं कसं असावं, धर्मदृष्ट्या कशा प्रकारे जिवंत असलं पाहिजे आणि दोष दृष्टीने कशा प्रकारे आपण मृत असलं पाहिजे, हे या वचनाच्या टीकारूपी विश्लेषणामध्ये आपण बघितलेलं आहे। आजचं वचन आहे, धड तुटले आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे, वासना न संडावी। तरी ऐसे वर्तता देश कालाधिक प्राप्त झाल्या, काही करावे पा न अंत पातले आहे परमेश्वरा ते न सोडावे। लापिकेमध्ये सांगितलं की कुठल्याही प्रकारचं जर का संकट आलं, काही जरी झालं, तर शेवटपर्यंत त्याच्यामध्ये आपला अंत होत असेल त्या संकटामध्ये, तरीही त्या अंतापर्यंत परमेश्वरा ते न सोडावे। परमेश्वराला शेवटपर्यंत सोडायचं नाही, कुठलंही संकट येऊ। आणि म्हणून सांगतात की जितेनी मृताचा धर्मी वर्तावे, किंवा त्याही पेक्षा जे मागील सगळी काही वचनं आलेली आहेत, अप्राप्ती असेल किंवा सुकोनी पाडणे असेल वगैरे वगैरे इत्यादी स्वामींनी सांगितलेला जो आचार आहे, तो करत असताना विविध संकट येतात। आपल्याला फक्त साह्य साह्य शब्द ऐकायला मिळतो, आपल्याला वाटतं सर्वतोपरी साह्य परमेश्वराचं होणारच आहे, परंतु त्यासाठी आधी संकटांना सुद्धा सामोरे जावं लागत असतं। आणि ते संकट कुठल्या पद्धतीची संकट येतील असं काही सांगता येत नाही। मग अशा वेळेला असाही प्रसंग येऊ शकतो की ईश्वराचं जे काही विधी करत असताना निळवट्ट भांडारेकार स्वामींचं शयनासन टाकताना इंगळी चावते, म्हणजे देवावरचं तर विश्वासच उडून गेला ना। विधी करताना साह्य होत नाही राहिलं। एखादा कोमळ जो असेल त्याला असं वाटू शकतं बरं का, आपण पण उपदेश घेतला आणि संकट आली, आपण म्हणतो काय मग देवाचं घेऊन काय उपयोग झाला। एखाद्याला अनुसरणानंतर त्याची तब्येत बिघडते, अनुसरणाआधी तो चांगला असतो, त्याला वाटू शकतं मग असं केल्याने देवाचं काही साह्य झालं नाही। आपण स्नान करायला गेलो वगैरे आणि त्याच्यामध्ये ताप आला, तब्येत बिघडली, आपलं आर्थिक नुकसान झालं, इत्यादी अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात। आणि त्यावेळेला उपदेशी लोकांना सर्वप्रथम असं वाटत असतं बरं का, की आम्हाला देव धर्म केल्याचा काहीच लाभ होत नाही। तुम्हाला नाही वाटलं तर तुमच्या नातलगांना वाटत असतं, ते म्हणतात मग तुम्ही या देवाचं करून काय उपयोग झाला। हे सगळे जे काही गोष्टी आहेत, हा आपल्या देवावरचा विश्वास कमी होण्याचे लक्षणं आहेत, ते माध्यम आहेत। आणि त्यावेळेला आपल्याला आपल्याच देवावरचा विश्वास कमी व्हायला लागत असतो। आपले देव कसे आहेत, परमेश्वर, परम ऐश्वर्य युक्त जे आहेत, चैतन्य मायेपेक्षा पण उच्च आहेत। सकळ देवतेंवर ज्यांचं ऐश्वर्य असे परमेश्वर आहेत आणि त्यांचे आपण आहोत। आणि जर का विधिविधान केलं तर ते सुद्धा आपले आहेत, दोन्ही गोष्टी घडतात। आणि अशा वेळेला एक थातूर मातूर छोटे मोठे असे काही संकट आले, काही घटना घडल्या आपल्या आयुष्यामध्ये, तर त्याचं लगेच आपण परमेश्वराला दोष देतो आणि परमेश्वराकडनं अवास्तव अपेक्षा आपण करतो। आजची घडी अशी आहे की तुम्ही तुमच्या मुलांचं किती काही केलं तर त्यांच्याकडनं पण तुम्ही अवास्तव अपेक्षा नाही ठेवू शकत, आणि विशिष्ट प्रमाणात सुद्धा अपेक्षा नाही ठेवू शकत तुम्ही की त्यांनी तो दंडवत करेलच असं काही नाही। मग तुम्ही त्याच्यावर एकदम सारवण घालता की त्याचं मूड असला की तो करतो दंडवत, तो आता झोपेतनं उठलाय ना म्हणून तसं करतोय, इत्यादी प्रकारे आपल्याला तेव्हा कळतं की धर्मदृष्ट्या हा आपल्या अधीन नाही आहे। कर्मदृष्ट्या सुद्धा आपलेच आपल्या अधीन नसतात, तर परमेश्वराला कुठे अधीन करतोय आपण।
परमेश्वरही आपल्या अधीन होणार, परंतु आपण त्यांच्या अधीन आधी झालं पाहिजे. आणि इत्यादी प्रकारे काही छोट्या मोठ्या गोष्टी जरी आयुष्यामध्ये उद्भवल्या तरी त्याचा देवाला एवढूसा सुद्धा दोष द्यायचा नाही. कारण की आपण देवाच्या बाबतीत कुठलंही कर्तृत्व, काही विधिविधान केलेलं नसताना, करत नसताना देखील मूळ सृष्टीच्या आधीपासून आपण तमामध्ये जेव्हा होतो तेव्हा सर्वात प्रथम जीवाला आनंद देण्याचा विचार जो आहे तो देवाने केलेला आहे. काहीच देवाचं आपण चांगलं वाईट काहीच केलेलं नसताना देखील आपला आनंद ह्या जीवाला द्यावा असं देवाला वाटलं. एरवी तुमच्या व्यवहारामध्ये तुम्ही कोणाच्या तरी लग्नाला जाता, त्याचं कारण असतं की आपल्याकडे पण उद्या लग्न आहे, किंवा ते येतात त्यांचंही कारण तेच असतं. प्रपंचामध्ये कुणी कुणाचं फुकट काही करत नाही. काहीतरी लागे बांधे असतात, काही ऋण असतात, काही व्यवहार असतात, म्हणून तुम्ही एकमेकांकडे जाता. शेजार धर्म पाळता, समाज धर्म पाळता, जाती धर्म पाळता. ह्याचं कारण आहे काहीतरी. नाही तर ते आम्हाला जातीच्या बाहेर टाकतील, नाही तर ते आम्हाला आमच्या कुटुंबाच्या बाहेर टाकतील, असे काहीतरी कारण आहेत. आणि आमच्या स्वामींचं जे आमच्याशी ऋणानुबंध आहे तो कसा आहे? अनमित बंधू. देवाला आपल्याकडनं कुठलंच हेतू नाही आहे, फक्त आनंद द्यायचा आहे आणि ते आमच्या आनंदासाठी तुम्ही योग्य व्हा, एवढंच देवाचं म्हणणं आहे. वाचून देवाला तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं कसलाही अभिलाषा नाही. आणि अशा देवाच्या बाबतीमध्ये आपण कधीही काही पण बोलून बसतो, हे असं असता कामा नये. आणि म्हणून म्हटलेलं आहे की अशा प्रकारे देवाचंच विधी करताना, आटन विजन भिक्षा भोजन करत असताना आपल्याला जर का अशा काही गोष्टी प्राप्त झाल्या ज्याच्यामध्ये आपलं दुःख मिळालं, किंवा काही आजारपण प्राप्त झालं, किंवा अजून काही संकट आलं, तर मग काय करायचं? तिथे सांगतात, धड तुटले आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे. धड जरी तुटलं तरी देवाचं नाव मुखामध्ये असलं पाहिजे. माईबाटांना फाशी होणार आहे, मृत्यूदंड दिलेला आहे, तरी ते देवाला मात्र सोडलं नाही. ते म्हटले नाही की आटणारीकडे जातानाच असं संकट का आलं, देवाने कुठलं सहाय्य केलं नाही, काहीच नाही. उलट भटोबाच त्यांना म्हणतात, एवंपर्यंत मौनाचे, इतकं होऊन सुद्धा तुम्ही मौनच आहात. एक शब्द तरी बोलला पाहिजे होता तुम्ही त्यांना, आम्ही कोण आहोत, काय आहोत. परंतु नाही, अपेक्षाच नाही आहे कसली. आणि अशा पद्धतीने लीळा चरित्रामध्ये तुम्हाला विविध घटना दिसतील की सादाईसांचीच आपण उदाहरण घेतलं, देवासाठी बुडायची वेळ आलेली आहे, नाका तोंडात पाणी जायला लागलं, पण नाव कोणाचं घेतलं? देवाचंच घेतलं. बुडताना देव तारण नाही राहिलेले आहे. मग अशा वेळेला त्या देवाचं नाव का घ्यावं? परत धड तुटले आहे न सोडावे. सादाईसांनी सोडले नाही देवाला, देवाचंच नाव घेतलं. इत्यादी प्रकारे अनेक लीळा तुम्हाला अशा दिसतील की जिथे त्या लीळा वाचल्यानंतर ते लोक कशा प्रकारे परमेश्वराला सोडत नाहीत हे आपल्याला त्या लीळेतनं दिसतं. आणि वासनानं संडावी, आणि म्हणजे देहिक तर सोडायचंच नाही आहे, परंतु यदा कदाचित आपलं देह शिल्लक नाही राहिलं, म्हणजे आपण आशक्त झालो, एकदम हालचाल बिलकुल सगळ्या बंद झाल्या, आपल्या विधी आचरणाची धावपळ आपली बंद झाली, मग अशा वेळेला काय करायचं? वासना न संडावी, म्हणजे मनामध्ये जी काही निकी वासना आहे देवाविषयीची, स्मरणाची जी साधना आहे अंतःकरणामध्ये, ती सोडायची नाही. म्हणजे मनामध्ये जो हृदयगाम्य परमेश्वराला केलेलं आहे त्या हृदयातनं देवाला केदवाही केव्हाही आपल्याला काढायचं नाही, असा विधी या वचनातनं आपल्याला दिसतो. या संदर्भातली जी काही प्रकरणवासाची लीळा आहे ती औसांच्या संदर्भातल्या उत्तरार्ध 375 क्रमांकाची भिक्षा मंडन निषेधपूर्वक कुत्साहता आऊ दुःख निराकरण. आऊसे भिक्षेसी जाते मग भिक्षा अवसरी धूत वस्त्र नेसते. आऊसा काय करायचे? भिक्षेला जाताना थोडंसं स्वतःला बदलवून ते जात होते. धूत वस्त्र म्हणजे चांगले वस्त्र भिक्षेला जाताना ते घालून जायचे. धुतल्या बहिर्वासाची बुंती घालिती, आणि डोक्यावर जे वस्त्र वगैरे घ्यायचे ते पण स्वच्छ कपड्याचंच वस्त्र ते घ्यायचे. तोंड हात पाय धुती त्रिपुंड रेखिती, हातपाय तोंड धुवायचे, आणि त्रिपुंड म्हणजे 3
बोटांचा असा टिळा असेल, तो मग आडवा टिळा असेल किंवा उभा टिळा असेल, असं ते रेखायच्या. मग गोसाव्या ते भिक्षे जावया पुसावया येते. आणि स्वामींना ते विचारायला यायच्या, मी भिक्षेला जाते वगैरे, आज्ञा घ्यायच्या आणि मग भिक्षेला जायचे. अशा प्रकारे भिक्षेला जाताना थोडं ते काय करायचे, स्वतःमध्ये बदल करायचे, की जेणेकरून जसं आपण काहीतरी धुळीचं काम करायला जायचंय, झाडायचं आहे वगैरे असं, मग तिथलं आपलं एक तयार होणं वेगळं असतं बरं का. म्हणजे आपण जुने कपडे घालतो वगैरे असं जात असतो. आणि एखाद्या चांगल्या ठिकाणी जायचं असेल तर थोडंसं व्यवस्थित जातो, लग्न ठिकाणी जायचं असेल तर अजून थोडं चांगलं होऊन जातो. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला जायचं कुठे आहे त्यानुसार आपण तयार होत असतो. आता इथे भिक्षेला जायचं आहे तर इथे तयार होण्याची काही गरज नाही. पण आऊसा आमच्या मात्र थोड्याशा व्यवस्थित होऊन मग जायच्या. एक दिवस आमचे स्वामी त्यांना म्हणतात, लिसी पुसी कीजे हे धर्म वैश्याचे की नाही का. हे लिसी पुसी करणं म्हणजे काहीतरी भेटण्याच्या अपेक्षेने हे सजणं नटणं हे काय आहे, हे वेश्यांच्या धर्मासारखंच आहे. असं सजून नटून तुम्ही कुठल्या तरी अपेक्षेने चाललेले आहात, भिक्षेला जात आहात, हा तुमचा धर्म नाही. तुम्ही कोण आहात, तुम्ही तपस्वी आहात. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सजून नटून जाता ते तपस्वी व्यक्तीचे धर्म नाहीत, असं देवाने त्या ठिकाणी बोलले. आणि आमच्या त्या आऊसा होत्या, म्हणजे त्यांना बोललं की त्याचा लगेच त्यांच्यावर परिणाम व्हायचा. म्हणजे ते तेवढे थोडेसे तामस असल्यासारखे होते. आणि देवाने असं म्हटल्यानंतर कुणाला राग येणार नाही, राग येणारच. परंतु भटोबासान उपलक्षणे जर का कोणी व्यक्ती असते तर त्यांनी तो विचार केला असता की देव असं का बोलले, मी असं असताना देव वेश्याचे धर्म का म्हटलेले आहेत, तसं तर आपण नाहीच आहोत. परंतु आऊसाने तो विचार केला नाही आणि ते देवाला म्हणायला लागले. स्वामी म्हणतात यावर त्या म्हणतात, जोगिया तो मसी गिसी लितला व्हावा की नाही का. आमच्या स्वामीला जोगिया म्हणजे संन्यासी व्यक्ती, मसी गसी म्हणजे माती धूळ याने तो माखलेला असावा. पाओ पा. आता हे ऐकून आमच्या आऊसा थोड्या चिडल्या आणि त्या म्हणतात, बघा बघा, दीक्षितांची कन्या म्हणजे ब्राह्मणातील एक श्रेष्ठ जात आहे दीक्षित, त्यांची मी कन्या आहे, उपासनीयांची सून आहे, ब्राह्मणातलीच एक उपजात आहे. आणि नाथपंथी उपदेश आहे मला, चातुर्वर्णी मी भिक्षा करते, पाणी भात खाते, तितर्या महुआचा कृष्णिया ध्याये. म्हणजे त्या विशिष्ट एका झाडाचं जे लाकूड आहे त्याचा तो कृष्ण बनवले, त्याचा मी भक्ती करते. मज आणि सामान्य स्त्री धर्म म्हणितले. म्हणजे माझी आणि त्या सामान्य स्त्रीची एक तुलना केली देवाने. म्हणजे तिला खूप राग आला आणि मग तिथून त्या निघून गेल्या. मला काही इथं राहायचं नाही, मी आपला जोग जो आहे, जोगीवटा जो आहे, पूर्ववेश जो आहे त्यांच्याकडे अजूनही तसाच आहे. आणि मग तो आता मी काढेन आणि तोच मी नेसेन आणि तसंच आधीसारखं राहीन. स्वामी म्हणतात, खिळी जेल नाही का, म्हणजे तुम्ही जाणार आहात का. खिळी जेल स्वामी जगन्नाथा, खिळी जेल म्हणजे हो, आम्ही खरंच आता इथून मी जाणार आहे. आणि मग त्या आऊसा गेल्या. चौधोत्राच्या जवळ गावा गेली. तिथे जवळ चौधोत्राचे गाव आहे, एक जवळ गाव किंवा जळगाव, तिथे त्या गेल्या. आणि रात्र झाल्यानंतर दुःख करू लागल्या आणि मग देवाची आठवण यायला लागली. आणि मग म्हणतात, माझा चक्रस्वामी. आऊसा जे आहेत ते काय म्हणतात, माझा चक्रस्वामी. लीळाचरित्रामध्ये भटोबास, महादाईसा, उपलक्षणे जे भक्त आहेत त्यांच्या मुखामध्ये आमच्या स्वामीचं नाव चक्रधर हेच नाम त्यांच्या मुखामध्ये आहे. माझ्या चक्रस्वामीशी आता पूजा होती असेल, आता माझ्या स्वामींचं पूजन होत असेल. उदयाची येती आधी एकी वाटे बैसती. सकाळी निघायच्या की आता देवाकडे जायचंच, निम्म्या वाटेपर्यंत यायच्या आणि परत थांबायच्या. गोसाव्यांचे पूजावसर आठविती. स्वामींचा पूजावसर वगैरे सगळं आठवत होते. मागुती भिक्षा अवसरी जवळ गावा जाती. पुन्हा भिक्षेला जवळ गावाला जायच्या. असं 3 दिवस आमच्या आऊसा स्वामींपासनं लांब आहे. ऐसी तिन्ही दिस होती. असे 3 दिवस आऊसा स्वामींच्या भेटीला यायचं म्हणतात, परंतु येत नाहीत.
आणि मग चौथ्या दिवशी स्वामी सकाळचा पूजा वगैरे झाल्यानंतर अंगी टोपरे स्वामींनी परिधान केले आणि स्वामी भक्तजनांना म्हणतात, आजी कवनीकडे खेळो जाईल का? कोणी म्हणे कोणीकडे, कोणी म्हणे कोणीकडे, आज कुठे जायचं विहरणाला? कोण म्हणते इकडे जाऊ, कोण म्हणते तिकडे जाऊ. स्वामी म्हणतात, आजी हे नायकाशी सौम्य जाईल. आज आम्ही नायकांना, म्हणजे स्वामी आऊसांना नायक म्हणायचे. आऊसांच्या बोलण्यामध्ये स्त्रीत्वाची भाषा नव्हती, पुरुषत्वाची भाषा त्यांच्यामध्ये होती. मी आला, मी गेला असं ते बोलायचे. आणि स्वामी त्यांना म्हणतात की आज नायकांना सामोरे जायचंय, म्हणजे त्यांना घेण्यासाठी म्हणून जायचं आहे. गोसावी पोटफोड्यासी बीजे केले. पोटफोडा आसन झाले, एक ठिकाण आहे तिथे स्वामी पोहोचले, तिथे आसन झालं. आणि मग स्वामी म्हणतात नाथोबासांना, मंडळिका पुरू आऊवेसी अभिमाना तव आरुत्या तव एववेना. म्हणजे त्यांना थोडा अभिमान आहे, त्याच्यामुळे ते काही इकडे स्वतःहून येणार नाही. त्यांचा अभिमान दुखावला जाईल, स्वाभिमान दुखावला जाईल. आणि म्हणून ते यायचं तर आहे पण ते येत नाही. मग असं करा, तुम्ही जा, बोलवणी घेऊन या, त्यांना घेऊन या. मग नाथोबास गेले तर वाटे बैसुनी दुःख करीत आती. तिथे बघितलं आऊसा तिथे बसलेल्या होत्या, दुःख करत होत्या. नाथोबांना येताना बघितलं आणि रडू लागली आणि त्या जास्त रडायला लागल्या की स्वामींनी नाथोबासांना पाठवलं बरं का. आणि ते म्हणतात, चाल आऊ, तू ते गोसावी बोलावू पाठविले. आऊ चाल, तुला स्वामींनी बोलवायला पाठवलेलं आहे. मग आऊसा आल्या. गोसावी तया ते येता देखिले आणि सौम्या बीजे. स्वामी 2 पावलं पुढे गेले. तवतीये नावेक पाठी मोरी राहिली. थोडंसं पाठ करून उभी राहिली. नावेक रडू लागली आणि दुःख करायला लागली. वाईट वाटलं की आपल्याला देव घ्यायला आले आणि आपण देवावरच रुसून बसलेलो आहोत. आणि मग भेटी झाली स्वामींना. आऊसांनी दंडवते घातली, श्रीचरणा लागली. जी स्वामी जगन्नाथा, स्वामीचे न जाणे, स्वामीचे न येणे, बाबुडा दुखिया होतो असे जी, केही न पठवावा. म्हणजे ते म्हणतात की देवाकडनं निघणं आणि परत येणं, परत निघणं, परत जाणं, याच्यामुळे मला दुःख होत आहे. म्हणजे देवाजवळच राहिलं तर बरं होईल, परंतु देवाजवळून लांब जाणं, परत येणं, परत जाणं, परत येणं, याच्यामुळे मी दुखावल्या जाते. तुम्ही मला केही न पठवावा, म्हणजे हा नायकाला तुम्ही कधीच कुठेच पाठवू नका, काढून देऊ नका, असं आऊसा म्हणतात. स्वामी म्हणतात, नायका काही येथोनी तुमते पाठविले. तुम्हीची गेली ती आम्ही पाठवलं का तुम्हाला? तुम्हीच तुमचं रागवून तुम्ही गेलेले आहात. मग सर्वज्ञ म्हटले, नायका तापसाचे धर्म तरी वैश्याचे कैसे धर्म. म्हणजे तापसाचे धर्म जर का असं लिसी पुसी करणं असेल, सजणं नटणं वगैरे सगळं काय असेल, मग वैश्याचे धर्म वेगळे काय असणार आहेत? हे धर्म आपले नाहीत, तापसी व्यक्तीचे धर्म नाहीत. बघा बरं तुम्ही, अधिकरण वगैरे काहीतरी आपलं तोंडाला चेहऱ्याला काही लावतात का सुंदर दिसण्यासाठी? काहीच लावत नाही. त्यांचा चेहरा असाच एकदम तेजस्वी दिसतो, प्रसन्न दिसतो. त्यांच्या बोलण्यामध्ये प्रसन्नता आहे, पण चेहऱ्यावर पण आहे. आपण एवढं काय काय चेहऱ्याला लावतो तरी आपला चेहरा असा वृक्षच असतो. ते थोडं निघून गेलं की ते परत आपला चेहरा जसा दिसतो. ब्रह्मविद्येचं आचरण आणि ब्रह्मविद्या जर का तुमच्या हृदयामध्ये असेल तर इथे आपोआपच आपले प्रसन्नता येते. झाडाला जर का पाणी मिळालं, म्हणजे कशाला, जे मुळं आहेत त्यांना पाणी मिळालं, पानांना वेगळं पाणी द्यायची गरज नसते. पानांमध्ये तो रस जो आहे तो बरोबर ते मुळं पोचवतात आणि ते पानं चांगली एकदम त्याला नवीन पालवी फुटते, चांगली पानं ते होतात. तसं आपल्या चेहरा चांगला दिसावा, आपण काय करतो, चेहऱ्यावरच काय काय करत राहतो प्रयोग, आपली जागा चुकते. आपण मनामध्ये ती प्रसन्नता जर का निर्माण केली तर चेहऱ्यावर ती प्रसन्नता आपोआप येते. चेहरा आपला सुंदर तेव्हा दिसतो जेव्हा आपलं मन निर्दोष असतं, तामस नसतं, राजस नसतं, सात्विक असतं, धार्मिक असतं आणि कुठल्याही प्रकारचा कपट मनामध्ये नसतो. त्यावेळी आपला चेहरा सुंदर असतो. लहान मुलं आपल्याला का आवडतात, त्यांचा चेहरा का आवडतो? कारण त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतो, त्यांना निरागस म्हणतो आपण, म्हणून त्यांचा चेहरा चांगला दिसतो आणि त्याच्यामुळे त्यांना पाहिलं की आपल्यालाही बरं वाटतं. तशाच प्रकारे अधिकरणादी आहेत
त्यांच्या बाबतीतही आपल्याला जे वाटतं, कारण त्यांच्या मनामध्ये कुठलंही कपट नाही, काही नाही, फक्त ईश्वराचा विचार आहे, ईश्वराचा आचार आहे, म्हणून ती प्रसन्नता राहते. म्हणजे जुने आता विद्वांस बाबा जे सरले डोमेग्रामला राहणारे, किंवा मेहकरकर बाबा सरले मडला राहणारे जुने, त्या दोन्हींच्या अंत्यविधीला मी गेलेलो होतो, शुश्रूषा विधीला. तेव्हा त्यांना पालखीमध्ये बसवून नेत असतात, साधूंना बसवून नेतात, झोपवून नेत नाहीत. तेव्हा ते असं वाटत होतं की बाबांचं मिरवणूक सुरू आहे, बाबा सरलेत असं वाटत नव्हतं चेहऱ्यावरून. सरल्यानंतर सुद्धा जुने विद्वान बाबा होते, चेहऱ्यावर ते तेज होतं. आम्ही तेव्हा संवत्सरला राहायचो, तिथून आलेलो होतो विधीसाठी. तर असं वाटत होतं की बाबा सरलेले नाहीत, बसवलंय बाबांना आणि मिरवणूक चाललेली आहे. म्हणजे सरल्यानंतर सुद्धा ते चेहरा, त्यांचं तेज तसंच्या तसं आहे. इत्यादी प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगळं कुठल्याही लिसीपुसी करायची गरज नाही, ती प्रसन्नता त्याच्यामध्ये येते. एरवीच तुम्ही मनाने आनंदित असाल तर तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद येतो, आणि सहज तुम्हाला कोणी पण विचारतं आज खूप आनंद दिसता तुम्ही म्हणता हो आज आमच्याकडे बाबा येणार आहेत, आमच्याकडे आज देवपूजा येणार आहे, तुम्ही आनंदी असता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला धर्मक्रियेचा जो काही भाग आहे तो आपल्या मना अंतःकरणामध्ये जर का आपण आणला तर निश्चितच आपला चेहरा जो आहे नेहमीच प्रसन्न असणार आहे. आणि म्हणून आऊसा विचारतात, जी जी स्वामी जगन्नाथा तरी काही तापसासी करू न लवे. तापसाने, तपस्वी व्यक्तीने, साधूने अशा प्रकारे काहीच करू नये का? सर्वज्ञे म्हणितले नायका हे ऐसे तापसासी करू न लभे. तापसाने असं कुठल्या प्रकारचं काही करू नये. तरी जी जी म्हणजे आता कोणीतरी अशा प्रकारे लिसीपुसी करतात तर त्यांना काहीतरी समाजाकडनं अपेक्षित असतं, आणि ते तसं केल्यामुळे त्यांना तिकडून त्या गोष्टी मिळतात. त्यांना जे अपेक्षित असतं त्या गोष्टी त्यांना तिथून प्राप्त होत असतात. आम्हाला कुठल्याही प्रकारची कुठलीच अपेक्षा नाही, भिक्षा मिळावी ही सुद्धा अपेक्षा नाही. कारण आमच्या देवाने तेही सांगून ठेवले, एकी दिन मिळे दोन्ही दिन मिळे, नाही भेटणार तुम्हाला. तयार आहात का भिक्षेला? हो तयार आहो. हे वचन वाचून ऐकूनच ते लोक भिक्षेला चाललेले आहेत. एक दिवस नाही मिळणार, 2 दिवस नाही मिळणार, हे स्वामींनी संभावना सांगून ठेवलेली आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही, तुमच्यापर्यंत बरोबर ती गोष्ट पोहोचणार आहे, तुम्हाला जे आवश्यक आहे. एकीकडे देवाने सांगून ठेवलं की भेटणार नाही, एकी दिन मिळे दोन्ही दिन मिळे, एक दिवस नाही भेटणार, एक दुसरा दिवस नाही भेटणार, फक्त सांगून ठेवलेलं आहे. परंतु व्यवस्था मात्र एका दिवशी 3 वेळा भेटणार अशी व्यवस्था आहे का? असं कोणी साधू आहेत की उपाशी राहिले आणि त्यांना भोजन मिळालं नाही आणि ते सरले? आत्ताच्या काळामध्ये आहे का तसं काही? तसं काही नाही आहे. मिळत आहेच, नाही मिळत अशातला काही भाग नाही. फक्त आपण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि या ठिकाणी एकी दिन मिळे दोन्ही दिन मिळे, तिसरा दिन मिळूचे नाही. तिसऱ्या दिवशी मिळणार नाही का? ना, एक दिवस नाही, 2, पण तिसऱ्या दिवशी तर मिळणारच आहे. आणि तिसऱ्या दिवशी जर का नाही मिळालं तर त्या दिवशी आम्ही मिळणार आहोत. बघा किती सुंदर हा करार आहे. अन्न मिळणार नाही, अन्न मिळणार नाही, तिसऱ्या दिवशी पण मिळणार नाही. आणि तिसऱ्या दिवशी न मिळून जर का तुम्ही सरले तर कोण मिळणार? आता सांगा बरं, अन्नाची अपेक्षा आहे का? उलट तो साधक म्हणतो नाही भेटलं ते चांगलंच आहे. जर का अन्न न भेटल्याच्या मोबदल्यात जर का देव भेटणार असतील, हा करार तर कधीही चांगलाच आहे. म्हणजे आम्हाला अपेक्षाच नाही की भेटावं म्हणून, अशा प्रकारचा साधक आहे. मग आता भेटावं ह्यासाठी कुठल्याही प्रकारचं जानवे घालण्याची गरज नाही, टिळे लावण्याची गरज नाही. नाथोबासांना ते काढायला सांगितलं की त्यांना वाटत होतं याच्यामुळे भिक्षा मिळते, त्याच्यामुळे भिक्षा मिळत नाही. सर्व हे सगळी देवाचे देव देईल, ते आपले देव आपल्याला देणार आहे. त्याच्यामुळे मी हे केलं ते केलं. आता संन्यासाच्या ह्याच्यामध्ये पण मी गुलाबी कपडे घातले म्हणून मला भिक्षा मिळेल, कोणी म्हणेल मी काळे कपडे घातले, मी राखाडी कपडे घातले, मी ते ग्रे कलरचे कपडे घातले म्हणून मला भिक्षा मिळेल, मला मोक्ष मिळेल, असं काही नाही. माझं म्हणणं, संन्यास वेशाचे कुठलेही कपडे परिधान करा तुम्ही,
तुमच्या आचरणाशी संबंध आहे. कपडे तुम्ही एकदम बरोबर गणवेश घातला पण आचरण मात्र काहीच केलं नाही, मोक्ष मिळणार नाही. शाळेचा गणवेश घातला, सगळं केलं, पण अभ्यासच केला नाही, पुढच्या वर्गात जाणार नाही. म्हणून संन्यासाच्या याच्यामध्ये सुद्धा कोणाला वाटतं हेच कपडे परिधान केले पाहिजे, कोणाला वाटतं ते कपडे परिधान केले पाहिजे. आम्ही कपड्यांच्या वादामध्ये अडकलेलो. मोक्ष हा आचरणाशी संबंधित आहे. म्हणून संन्यास वेश घ्या, कुठलाही घ्या, काही हरकत नाही. संन्यास वेश हा घेतलाच पाहिजे, कुठल्याही कलरचा घ्या, परंतु मात्र आचरण त्याच्यामध्ये तुम्हाला असणं आवश्यक आहे. म्हणून स्वामी म्हणतात, हे तापसासी करू न लभे तरी जी जे तापसा लाभे ते निरुपावे जी. तपस्वी व्यक्तीने काय करावं ते निरूपण करावं बरं. स्वामी म्हणतात, जितेनी मृताचा धर्मी वर्तावे. जित व्यक्तीने मृत धर्मासारखं वर्तन करावं. आणि तुम्ही लिसी पुसी करिता की, तुम्ही लिसी पुसी करता की, आसूर पसूर निजता की, म्हणजे आईस पे झोपता तुम्ही किती वेळ. हो का जी. स्वामी म्हणतात, माकोडा असे तो जीवन पाहे जीवन सापडे आणि धरी तो झाडीता झडेना तोटीता तोडीता तुटेना. माकोड्याचा म्हणजे मुंगळा, डोंगळा पण म्हणतात त्याला. डोंगळा म्हणतात का तुमच्याकडे? मुंगळा म्हणतात. काही लोक डोंगळा म्हणतात, काही लोक मुंगळा म्हणतात. दृष्टांत स्वामींनी असे बरोबर दिलेले आहेत की माकोडा असे तो जीवन पाहे जीवन सापडे. जीवन म्हणजे त्याला जे खायचं आहे ते काय पाहिजे, त्याला गुळ पाहिजे. गुळाचा खडा त्याला तिथे आहे. त्या गुळाचा खडा दिसल्यानंतर तो काय करतो, तो त्याचं जीवन आहे ते गुळाचा खडा. म्हणजे तो जीवन सापडे आणि जीवन धरी म्हणजे त्याचे दोन जे पुढे काय असतात ते काय म्हणतात त्याला, त्याच्या तोंडाने तो काय करत असतो, दात तोंड सगळं त्याचं तेच आहे. त्याच्याने तो त्या खड्याला धरतो. तुम्हाला कधी धरलंय का मुंगळ्याने? मग ज्यांना धरलंय त्यांना माहिती आहे काय ते. एकदा जर का त्यांनी धरलं तर तो सोडत नाही. आणि जीवन सापडे म्हणजे आपल्याला तो धरतो म्हणजे ते रक्त तो पितो आहे, तो सोडत नाही. आणि झाडीता झडेना तोडीता तुटेना, किती झटकलं तरी तो झटकल्या जात नाही आणि तोडलं तरी तो जो भाग आहे तो तुटत नाही. आणि मग ऐसाही तोडीजे तरी धड तुटे. जर का तुम्ही महानुभाव पंथाचे साधक नसाल तर तुम्ही काय करणार, त्याला तोडणार. आणि ऐसाही तोडीजी तर तुटे म्हणजे जेवढा भाग धरला तेवढा भाग तुमच्या हातामध्ये येईल आणि बाकीचा भाग तिथेच राहील. परी न सोडी, परंतु तो मात्र सोडत नाही. जे भेटलेलं आहे, ज्याच्यासाठी तो फिरतोय ते जर का त्याला भेटलं तर तो मात्र त्या गोष्टीला सोडत नाही. त्याचं धड तुटलं. आता इथे हा वचनात दृष्टांतामध्ये ते वचन बरोबर बसतं. धड तुटलं तरी चालेल परंतु ते जीवन न सोडे. तैसे नायका धड तुटले जीवे परमेश्वरा ते न सोडावी वासना न संडावी. आणि तुम्ही वैद्यक मांत्रिक करिता की, म्हणजे वैद्यक वगैरे हे विधी पण तुम्ही करता. हो का जी. तिथे ते म्हणतात हो बरोबर मी करते ते. स्वामी म्हणतात, नायका महात्मेनी खळाळी मोकळावे. खळाळी म्हणजे जिथे दुर्जन भाग आहे, जिथे लोक बिक कोणी नाही, असं जे आळी म्हणजे आश्रय आहे, अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे. आणि तुम्ही रसमत करिता की, म्हणजे तुम्ही खूप गर्दीमध्ये वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही राहता. तुम्हा विजन नावडे, तुम्हाला विजन आवडत नाही, एकांकी बसून स्मरण केलं पाहिजे, विजन केलं पाहिजे. आपल्याला आवडतं का विजन? पोथीला आल्यानंतर काय केलं पाहिजे? अन्यवार्ता काय केलं पाहिजे बघू आता उद्या. पोथीला बसल्यानंतर आपण कुठल्या ठिकाणी बसलेलो आहोत? पोथीच्या ठिकाणी बसलेलो आहोत. मग अशा ठिकाणी काय केलं पाहिजे? विजनच घडलं पाहिजे. काल काय ऐकलं, आज काय ऐकणार आहोत, परवा काय ऐकलं, किंवा जे काही आठवतं, काहीच नाही आठवत. स्मरण का करायचं आहे की आत्ता आपण जे श्रवण करणार आहोत ते आम्हाला समजणार नाहीये, तर देवा ते आम्हाला समजू द्या, उमटू द्या, आमच्या आचरणात येऊ द्या. म्हणून ते स्मरण आहे. आम्ही संवत्सरला होतो त्यावेळेला जुने बाबा होते, मोठे बाबा पोथी करायचे. तर पोथीची बेल 2:30ला झाल्यानंतर
आम्ही समजा 3 वाजता वगैरे पोहोचायचो, बाबा पोथीची बेल झाल्या झाल्या बाबा जाऊन पहिले बसायचे आणि जोपर्यंत दंडवत होत नाही, सुरुवात होत नाही पोथीची, तोपर्यंत बाबांचं स्मरण चालायचं. आता ते मोठे बाबा आहेत, त्यांना काही स्मरण करायची तशी आवश्यकता म्हणजे आहेच, परंतु ते जरी नाही गेले लवकर, त्यांना कोण बोलणार आहे का काही? त्यांच्यावर कोणाची जबरदस्ती आहे का? नाही. तरी सुद्धा ते स्वतः जायचे, कारण स्मरणाचं ते महत्व आहे. त्यांचं स्मरण असं असेल की बाबा मी आता देवा जे काही मी बोलणार आहे पोथी रूपाने, ते माझ्या मुखातनं आपणच मला योग्य ते सुचवून मला आपण बोलतं करा, अशी विनंती ते करत असतील. आम्ही देवाला विनंती करतो जे बाबा बोलणार आहेत ते आम्हाला उमटू द्या, म्हणून ते विजन आहे. विजन म्हणजे काय आहे? देवाला आपल्या संपर्कात ठेवणे आणि आपण देवाच्या संपर्कात राहणे. ते विजन आऊसांना आवडत नव्हतं आणि स्वामी म्हणतात त्यांना, हो काजी स्वामी म्हणतात, नायका महात्मेनी हाडाची रांगोळी करावी आणि तुम्ही असुर पसुर अंतरुणी निजता. हो काजी स्वामी म्हणतात, नायका महात्मेनी कटमकटी मान होणी असावे आणि तुम्हा जे जे रुचे ते जेविता की, म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते खाऊन राहिले तुम्ही, त्याच्यावर कुठलाही परिच्छेद नाही, काय नाही आहे. तो परिच्छेद असला पाहिजे. भेटतं तर भरपूर आहे. उलट तुम्ही साधू झालात आणि साधू होण्याचं पहिली प्रक्रिया अशी आहे की परिच्छेद आहे, आणि नेमकं साधू झाल्यानंतरच सगळं भेटायला लागतं. एरवी आपल्याला पाहिजे ते पदार्थ मिळत नाही, आपल्याला विकत घ्यावे लागतात, प्रपंचात असतो तेव्हा. आणि जेव्हा ते सगळं कळतं, आता परिच्छेदाचा भाग येतो, आपण साधू झालो की नेमके ते पदार्थ आपल्या ताटामध्ये वाढल्या जातात. कुठले? जे नको तेच पदार्थ येतात बरं का. आमचे स्वामी सांगतात, पुरुष जवजव पळे तवतो विको पाठी लागे. तुम्ही जे जे परिच्छेद करा बरं, तेच पदार्थ तुम्हाला बरोबर प्राप्त होतात. आणि पुरुष पाठी लागे तर विको पळे. आणि प्रपंचाची परिस्थिती अशी आहे, आपण त्या वस्तूंच्या मागे लागतो आणि ते वस्तू भेटत नाही, पैशाच्या मागे लागतो, पैसा भेटत नाही, म्हणजे इत्यादी प्रकारे आपला असा प्रवास उलट पालट सगळा सुरू आहे. हो काजी सर्वज्ञ म्हटले, सुख साधने देव न पविजे नायका. हे दुःखरूप साधन आम्ही का सांगतो आहोत? कारण की सुखरूप साधने देव न पविजे, सुख साधने देव न पविजे नायका. आणि जेणे दुःख उपजे तो येथीचा उचित व्यापार न करा. दुःख झालं पाहिजे व्यापार करताना, अशा प्रकारचा व्यापार तुम्ही करत नाही, म्हणजे कष्ट झाले पाहिजेत. काही लोक म्हणतात आम्ही संसारात कष्ट केले आणि इथे येऊन पण कष्टच करायचे, मग काय उपयोग झाला? आम्हाला वाटलं दीक्षा घेतली की सुखरूप आयुष्य आहे. नाही, तसं नाही. इथे सुद्धा दगड व्हायची आहेत, इथे माती व्हायची आहे. इकडे आम्ही जर का कर्मराटीमध्ये दगड वाहिली तर कर्म लागतात, दैवराटीमध्ये जर का दगड वाहिली तर जे कर्म लागले ते नाचतात, अडथळे नाचतात, एरवी नाचणार नाहीत. आणि म्हणून इथे कष्ट घेतले पाहिजे. जेवढे कष्ट होतील दैवराटीत तेवढा आपल्याला आनंद झाला पाहिजे, बरं वाटलं पाहिजे. हो काजी सर्वज्ञ म्हटले, नायका हे ऐसे येतीचे म्हणितले जो करी. हे वाक्य बघा बरं का, काय म्हणतात हे वाक्य. हे श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले आहेत. हे सगळ्यांसाठी आहे की ऐसे जे येतीचे म्हणितले जो करी, तयाचे उठणे बैसणे तुले ही वाया न वचे. जर का आमचं म्हटलेलं तुम्ही यथातथ्य ऐकत असाल तर तुमचे उठणे बैसणे येतुले ही वाया न वचे, म्हणजे तुमचं दिवसभरातल्या उठण्या बसणं एक सुद्धा व्यर्थ क्रिया जाणार नाही. तुम्ही स्वतःच व्यर्थ उठणार बसणार नाहीत, आणि जे काही उठाल बसाल त्याच्यामध्ये धर्मक्रियाच तुमची होणार आहे. काही लोक बसलेले आहेत, अन्यवार्ता करतायत, आणि तुम्ही गेलात तिथे थोडे गप्पा मारू, स्मरण वगैरे भरपूर झालं, तर तिथे तुम्ही गप्पा मारायला गेलात तरी तिथे धर्मवार्ताच घडणार, तिथे गप्पा होणार नाहीत. तुम्ही चालायला लागले तर ते आठवण होऊन जाईल, तुम्ही बोलायला लागले ती धर्मवार्ता होऊन जाईल, तुम्ही डोळे बंद केले तर स्मरण सुरू होऊन जाईल. तुमचा वेळ देवच व्यर्थ वाया जाऊ देत नाही, आणि तो जातच नाही जेव्हा तुम्ही सर्व काही देवाचं ऐकता तेव्हा. म्हणून स्वामी सांगतात, येथीचे म्हणितले तुम्ही करावे, येथीचे म्हणितले तुम्ही करावे. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे? आम्ही जे म्हटलं तेच तुम्ही करायचं आहे. हो काजी स्वामी जगन्नाथा म्हणून साष्टांग दंडवते घातली, श्री चरणा लागली मग गोसावी देवळासी विजय केले. आणि मग स्वामी आमचे देवळी विजय करतात.
या लीळेमध्ये आमच्या स्वामींनी ईश्वर आज्ञेचं पालन जे आहे त्या ईश्वर आज्ञेच्या पालनाचं महत्त्व आम्हाला सांगितलेलं आहे, आऊसांना सांगितलेलं आहे। आणि करणीय प्रकरणाची जी काही 80 पर्यंतची जी वचनं आहेत त्या वचनाचं हे काय आहे, पूर्ण प्रकरणवत जे आहे ही लीळा आहे। आजच्या सत्रातलं वचन आहे की धड तुटले आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे वासना न संडावी। तर इथे सांगतात टीकेमध्ये धड हे वासनिकाही लाभे, फक्त संन्यासी व्यक्तीसाठीच आहे का? अनुसरले जे आहेत त्यांनाच या वचनाचा आचार घडतो का? धड तुटले आहे त्यांनीच धड तुटेपर्यंत देवाला सोडू नये का? ना, इथे सांगतात धड हे वासनिकाही लाभे, या वचनाचा आचार वासनिकांना सुद्धा आहे। इथे उपदेशी नाही म्हटलं, वासनिक म्हटलेले आहे। जो वासनिक आहे त्यांना ईश्वराचा धर्म, तत्वज्ञान काय आहे, आचरण काय आहे, समर्पण काय आहे हे सगळं ज्यांना कळालेलं आहे त्याला वासनिक असं म्हटलं। ज्यांना अनुसरणाची वासना आहे तो वासनिक आहे। अनिष्ट सेवा जो पोळतो चुकी झाल्याने ज्याला दुःख होतं त्याला वासनिक असं म्हटलेलं आहे। आणि हे धड हे वासनिकाही लाभे, वासनिकाने सुद्धा धड तुटेपर्यंत, म्हणजे धड तुटायची जरी वेळ आली तरीही देवाला त्याने सोडायचं नाही। आता वासनिकांची धड तुटायची वेळ काय येते, कशामुळे येते बरं? न विकल्प हिंसा, म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्याकडनं, वासनिक आहात तुम्ही तरी तुमचा प्रपंचाशी संबंध आहे, प्रपंचातल्या क्रियेशी संबंध आहे, तुमच्याकडे काही सुख दुःखाचे जे काही प्रसंग घडतात त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या वेळेस लग्न कार्य आहे वगैरे काय काय आहे त्यावेळेला, किंवा काही दुखणं प्राप्त झालं त्यावेळेला ते म्हणतात तुम्ही तुमच्या कुळदेवतेला काय करा, अमका अमकी क्रिया करून या। लग्न कार्य असेल तर तुमची कुळदेवता कोण आहे? आता तुम्ही म्हटले आम्ही तर उपदेशी 25 वर्षापासनं, पण नाही, ते कुळदेवतेला विडा ठेवावा लागतो। पण तुम्ही म्हटले हो ते ठेवावंच लागतं, ते प्रथा आहे ती वगैरे, नाही ठेवलं तर असं होईल तसं होईल तसं होईल, त्याच्यापेक्षा ठेवून या। मग आपल्याला जायचं नाही आहे, मग आपण कोणाकरवी तरी आपल्या नात्यातल्या अन्य व्यक्तीकरवी ते विडा उचलायला पैसे वगैरे देऊन आपण त्यांना पाठवतो। एक तर तुम्ही करा नाही तर दुसऱ्याकडनं करून घ्या, दोन्ही एकच होतात बरं का, वेगळं नाही। आपण एक म्हणजे स्वतः काय केलं काही दुसऱ्याकरवी करून काय घेतलं, तो विकल्प या पदामध्येच ती क्रिया येते। किंवा आपल्याला काही आजार वगैरे प्राप्त झाला आणि त्याचा जो उपचार आहे तो विकल्पजनित असेल तर मग मात्र विकल्प होऊ शकतो आणि तेव्हा आपली धड तुटण्याची वेळ आहे, म्हणजे ईश्वरापासून आपण वेगळे होणार आहोत। अशी जरी वेळ आली तरी आपण सांगायचं नाही, काही जरी झालं तरी मी कर्मकांड करणार नाही, विकल्पजनित विधी जे आहेत ते मी करणार नाही। किंवा हिंसा, म्हणजे हिंसा करायचीच वेळ आली, आपल्या त्या क्रियेनिमित्ताने हिंसा घडणार आहे, आम्ही त्या हिंसेला निमित्त असणार आहोत, तर त्या वेळेला काय करायचं, आपण ते टाळायचं। जसं आता माझ्यासाठी म्हणून कोणी फूल तोडत असेल तर मी त्यांना नाही सांगतो फूल तोडू नका, कारण त्याला निमित्त मी आहे। एका ठिकाणी गेलो, ते घ्यायला आलते मला, आणि जसं ते गाडीतनं उतरलो तिथे त्यांनी मोठा फटाका लावून ठेवलेला होता असा, लगेच ते गेले आणि ते फटाका माझ्या समोर पेटवतायत। आता मी कधी ते सांगत नाही फटाके पेटवायचे नाही, आपल्याकडे कोणी श्री चक्रधर स्वामी जरी आले तरी फटाके पेटवायचे नाहीत, आपल्याला ते नाही करायचं। कुठली किती मोठे बाबा आले, आनंद तुमचा धर्म कार्याच्या विधीच्या माध्यमातून करा, जेवढा पाहिजे तेवढा आनंद व्यक्त करा। जर का काही हे लावलेलं असेल तर नाचले तरी हरकत नाही, पण फटाके लावायचे नाहीत। आणि आता ते लावतायत, मी त्यांना सांगितलं नका लावू नका लावू, परंतु तोपर्यंत अगरबत्ती तिथे गेलेली होती, आता ती प्रक्रिया सुरूच झालेली होती। आता मी माझ्या डोक्यामध्ये चालू की ह्याला निमित्त मी आहे बरं का, आता आणि हे आपल्या निमित्ताने फोडता याची जी हिंसा होईल त्याचा सगळा दोष आपल्यालाच आहे। आणि असं माझ्या डोक्यात विचार चालू असताना त्यांनी फटाका लावला, थोडासा असा झाला आणि तो पेटलाच नाही, फुटलाच नाही तो फटाका। म्हटलं फुटला नाही फटाका, तो मी हे केलं की खात्री केली की हा फटाका काही आता फुटणार नाही आहे। ते म्हणाले बाबा ते उन्हाळ्यामध्ये म्हणजे ते आणलेले होते पावसाळ्याचे, ते सादळून गेले। म्हटलं बरं झालं,
म्हणजे तुम्ही जर का प्रार्थना केली तर तुमच्या निमित्ताने घडणारा दोष चुकू शकतो, याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. म्हणून आपल्या निमित्ताने कुठली हिंसा कुणीच केली नाही पाहिजे आणि त्या हिंसेला आपण स्वतः जबाबदार होता कामा नये, त्याला निमित्त आपण होता कामा नये. आपण स्वतः हिंसा करायची नाही आणि इतरांकडून सुद्धा ती हिंसा करून घ्यायची नाही. आता ते मी जे सांगतो ते काही काही लोकांना पटतं तेवढ्या वेळापुरतं, पण नंतर मग फूल तोडणं, साधू लोक तोडतात का फूल? ते काय सांगतात, तुम्ही तोडा. म्हणजे फूल का नाही तोडत, ते कशासाठी नाही तोडत? मग ती हिंसा तुम्हाला नाही लागत का? इथे सांगितलं की धड हे वासनी काही लाभे. तुम्ही जर का मुक्तीची चाड आहात, मुक्तीची चाड त्याने मुंगे विरून चिंतावे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तुमच्याकडनं ती हिंसा आजपासूनच बंद झाली पाहिजे. काही जेवढ्या हिंसा तुम्ही टाळू शकता तेवढा तुम्ही टाळा. त्या दिवशी मंदिरामध्ये कुणीतरी आलेले, त्यांनी विडा वाहिला, त्यांनी अभिमानाने सांगितलं, बाबा हे आमच्या घरी जे काही पानाची वेल लावली त्याचे पान आहेत बरं का, हे आम्ही आणले ते असं तसं. मला मिळो वा वा, छान बरं का, चांगली गोष्ट आहे. आता त्यांना मी काही सांगावं तर ते त्या कक्षेतले नव्हते की मी त्यांना सांगू आणि लगेच ते त्याग करतील वगैरे. बघा काय करतील, ते झाडाला पाणी घालणंच बंद करून टाकतील, असं पण होईल. आणि ते झाड मेलं तर त्याला परत निमित्त मीच होईल. मग आता अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला त्यांना पटेल ते त्यांनी करावं, त्यांना देव बुद्धी सुचवतील. म्हणूनच मी आता बोलून बसलो, रेकॉर्डिंग ऐकली त्यांनी तर होऊन जाईल काहीतरी. आता असं झालं की मंदिरामध्येच कोणीतरी पानाचा वेल लावला. मी असंच कुठेतरी पोथीला आलो होतो आणि तेव्हा मंदिरामध्ये झाडं लावण्याची सुविधा होती आमच्या इथे. ते नंतरच्या काळामध्ये मी सगळं ते काढून टाकलं आणि ती पानाची वेल कोणीतरी लावली. मी आलो, आजीला विचारलं हे वेल कोणी लावली? ते म्हणे ते आमके आले, त्यांनी लावली. बरं झालं म्हणे, आता वेल इथेच आपल्याला. आता काय व्हायचं की मंदिरात पानं असायची विड्याला, तरी लोक जाऊन त्या वेलीचीच पानं तोडायची, कारण की ते फ्रेश पानं, ही कोणीतरी वाहिलेली पानं आहेत म्हणून तेच पानं तोडायची आणि मग ती व्हायची. मी म्हटलं तर हे नाहक, आता हे आपल्यालाच निमित्त आहे. पाणी तर मंदिराचंच तिथे त्या झाडाला दिलं जातं वगैरे, जमीन मंदिराचीच आहे आणि आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे येन केन अर्थे आपण निमित्त आहोत. जिथे अपराध घडतो ज्या ठिकाणी, तिथले लोक सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले. आता म्हणजे आम्ही आता काय करायचं, त्याला वेलीला काढून टाकवा तरी ती वेल मारणार, दुसऱ्याला द्यावी तर ते दुसरे त्याची हिंसा चालू ठेवणार. करायचं काय आता? आणि काय झालं की आपोआप ती वेल सुकून गेली. म्हणजे जिची तिची ते जे देवाने ते काढण्याचं पण ओपटा आपल्या मातीत दिलं नाही आणि ते काही पानं तोडल्या जायची ते सुद्धा. आता ती जी झाडं आहेत, मला जसं जसं कळायला लागलं की मंदिरामध्ये ती सगळी झाडं आहेत, आता याचं रोज पाणी घाला, त्याचे पानं फुलं वगैरे कोण ना कोण तोडतंय. मग हळूहळू काय झालं, ती आपोआप एक एक झाड, मंदिरामध्ये नारळाचं झाड होतं, ते नारळाचं झाड सुद्धा सुकून गेलं आपोआप. सगळी झाडं सुकून गेली. मंदिराच्या गेटवर जाईजुईचा वेल होता मोठा, तो सुद्धा आपोआप सुकून गेला, एकही झाड राहिलं नाही. आणि त्याच ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं, तो झाडं लावण्याचा पूर्ण भाग जो आहे तो प्लेन करून टाकला, त्याच्यावर लाद्या लावून दिल्या. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी आपल्याकडनं हिंसा टळेल तेवढी आपण हिंसा आपल्याकडनं टाळायची. आणि म्हणून विकल्प हिंसा हे असे योग आपल्या आयुष्यामध्ये घडतात. आणि तुम्हाला वाटतं की काय हरकत आहे, लग्न कार्य किंवा इतर काही गोष्टीच्या निमित्ताने आपण केलं तर काय हरकत आहे, असं आपल्याला वाटतं. समाज म्हणतो म्हणून करायचं आहे किंवा नातलग म्हणतात म्हणून करायचं आहे. आपण त्या गोष्टींना बळी पडतो आणि ती क्रिया हिंसारूपी असेल, विकल्परूपी असेल, तर ती क्रिया आपण करून बसतो. असं आपल्या आयुष्यामध्ये घडतं. म्हणून इत्यादी निमित्ताने तुम्हाला हिंसा किंवा विकल्प करण्याचा योग आला तर वासनिकांनी ते क्रिया करायच्या नाहीत म्हणजे नाहीत. धड तुटले म्हणजे काळ. आता अजून धड तुटणे म्हणजे काय न, काळ म्हणजे ऋतुकाळ आहे, त्याच्यामध्ये थंडी अधिक पडली, अशा प्रकारचं सुद्धा आपल्या देहाला त्रास होईल अशा क्रिया घडतात. अधिक थंडी पडली किंवा अधिक प्रमाणामध्ये उष्णता आहे. जसं आम्ही आता साठेवाडीला होतो, सकाळी एवढी थंडी हवा असायची
आणि दुपारी एवढं कडक ऊन असायचं की असं वाटायचं की पोथीतनं निघून जावं की काय, इतकं गरम व्हायचं. म्हणजे आम्हाला आंघोळीला गरम पाणी होतं. हळूहळू आम्ही थंड पाण्याने आंघोळ करायला लागलो परत, एवढं गरम होत होतं. हे काय धड तुटणे. अशा वेळेला असं वाटू शकतं की या विधीतनं आपण बाहेर पडावं, किंवा आपण पोथीला बसलो इथे आपल्याला गरम होत आहे, असं वाटलं नको पोथीला जायला, रेकॉर्डिंग येते ती ऐकू आपण, तिथे खूप गरम होतं. किंवा मग अजून काय होतं, मच्छर चावतात. मी गमतीने म्हटलं सुधीर भाऊंना की बाबा पोथीला लोकांपेक्षा मच्छर जास्त येतात. म्हणजे काय, त्या मच्छरांचाही त्रास आपल्याला होतो. मग आपण काय करायचं, हे धड तुटणे, धड तुटण्यासारखंच आहे. आपल्याला निरूपण स्थळी, सेवा स्थळी, मार्गामध्ये राहताना, अधिकरणांच्या सन्निधानी राहताना जो काही आपल्याला दैहिक त्रास होतो, हे धड तुटण्यासारखंच आहे. परंतु धड तुटले आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे. म्हणजे कितीही त्रास झाला तरी मार्ग सोडायचा नाही, अधिकरणाचं सन्निधान सोडायचं नाही. ते तेवढ्या वेळापुरतं असतं ते, तो त्रास. एकदा तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट झालात की तो त्रास तुम्हाला उलट आनंददायी वाटायला लागतो. कर्मनाश ह्याच्यामध्ये जास्त होतो. काही लोकांना सेवा, ते हलकी सेवा घेत नाहीत, जेवढी कष्टप्रद सेवा असेल ती घेतात. ते म्हणतात नको, साधी साधी सेवा नको आम्हाला, जास्त कष्टाची आणि जे कुणीच करत नाही अशी सेवा आम्हाला द्या, इत्यादी प्रकारे. जेवढा त्रास तुम्हाला देहाला होईल तेवढं धड तुटणे आहे, आणि तेवढंही धड तुटले आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे. आणि धड तुटले म्हणजे काळ, म्हणजे थंडी अति पडली, उन्हाळा अति झाला, पावसाळा अति झाला, इत्यादी प्रकारे आपल्या देहाला त्रास होऊ शकतो. आणि अशा वेळी सुद्धा आपण देवाला सोडायचं नाही. दुकाळा शक्ती, आणि त्याच्या माध्यमातून काय होतं, ऋतुकाळानुसार दुकाळ म्हणजे दुष्काळ येतो. अशक्ती म्हणजे दुष्काळ येतो, म्हणजे त्या दुष्काळामध्ये पाणी मिळत नाही. किंवा मग जसं आम्ही आश्रमात होतो तर आम्हाला आंघोळ म्हणजे आठवड्यातनं 2दाच करायची. नंतर अजून थोडा उन्हाळा वाढला तर आठवड्यातनं 1दाच आंघोळ करायची. जर का कोणी मध्ये आंघोळ करताना दिसला तर मग त्याला शिक्षा पण व्हायचं. आंघोळीला 2 दिवस होते, आणि कपडे जर का धुवायचे असतील तर आठवड्यातनं 1च दिवस कपडे धुवायचे. आधे मध्ये कोणी कपडे धुताना दिसलं तर त्याला शिक्षा पण होणार, असं होतं. आणि आम्हाला मोजून पाणी असायचं, एवढं एवढं पाणी, जास्त पाणी सांडायचं नाही, नळांना पाणी नाही, इत्यादी प्रकारे. असं जर का झालं तर घरी तर आपल्याला नळ सोडला की बादलीभर पाणी पाहिजे असेल तर 10 बादल्या पाणी सांडलं जातं आपल्याकडनं. तुम्ही भांडे धुता ना बेसिनमध्ये, सोय तर झाली आपली भांडे धुवायची, पण जर का 10 ग्लासांचं पाणी 1 ग्लास धुवायला लावतो आपण. आमच्याकडे असे कोणी आले सेवेला तर माझं लक्ष त्या बेसिनच्या नळाकडेच असतं. ते महिला वर्ग पूर्ण नळ सोडून देतात आणि भांडे आरामात धुत राहतात. इतकं पाणी वाया जातं. आम्ही सांगतो पाणी कमी कर, पाणी मुबलक आहे आमच्याकडे. पण आम्ही जे काही दिवस बघितलेत मार्गामध्ये, तिथनं कळालं की पाणी जास्त सांडायचं नाही. आगळी पाणी जास्त सांडलं गेलं नाही पाहिजे. जेवढं लागेल तेवढंच पाणी सांडलं गेलं पाहिजे. जेवढं लागेल तेवढंच जेवण वाढून घेतलं पाहिजे. जेवढं लागेल तेवढंच जेवण बनवलं पाहिजे. सगळं मार्गामध्ये सगळं असं आखीव रेखीव आहे. देव आठवायला कुठल्याच मर्यादा नाहीत, परंतु दोष जर का घडत असेल त्याला सर्वांना मर्यादा आहे. म्हणून इत्यादी प्रकारे ती शिकवण आहे वगैरे सगळं आम्ही बघितलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी आता कधी कधी असं होतं की तुम्ही मार्गात जाता आणि ते कुलूप लावलेला असतो नळाला. ते म्हणतात बघा आम्ही गेलो त्यांनी कुलूप लावला. लगेच आपण नाव ठेवतो मार्गाला, परंतु त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नसेल, पाणी त्यांच्याकडे 8 दिवसातनं एकदा येत असेल, इत्यादी प्रकारे त्यांना पाण्याची अडचण असेल. आणि आपण गेल्यानंतर आपल्याला किती वेळ थांबायचं, असं अर्धा तास, त्याच्यामध्ये आपण एवढं पाणी उपसतो, कारण आपल्याला तिथल्या अडचणींचा नंतर सामना करायचा नाही आहे. आपल्याला लगेच गाडीत बसून पुढच्या स्थानाला जायचं आहे. अशा वेळेला कुठल्याही मार्गात जा, जरी त्यांनी सांगितलं आमच्याकडे भरपूर पाणी आहे किती वापरा, तरी आपण माफक प्रमाणामध्ये जेवढं लागेल तेवढंच पाणी उपयोगामध्ये नेलं पाहिजे. इत्यादी प्रकारे काही दुष्काळ पडला, अन्नाचा दुष्काळ पडलेला आहे. भटोबासांच्या काळामध्ये भिक्षा मिळत नव्हती तरी कुणी मार्ग सोडून गेलं नाही, कुणीही स्वतःच्या घरी निघून गेलं नाही. तिथेच
तुटकं मुटकं खातायत, आहार त्यांचा किती असेल आणि त्याच्यापेक्षा त्यांना निम्मपेक्षा निम्म भिक्षा मिळते, परंतु तरीही भिक्षा तिथे घेत आहेत. शेवटी भटोबासांच्या लक्षात आलं आणि भटोबासांनी सर्वांना चातुर्मासीचा दंडोत घातला. म्हातारला मासे जे काही देवाने उपलब्ध करून दिलेलं आहे त्यातलं काही द्रव्य शिल्लक आहे, त्यातनं पूर्ण परमार्गाने हे भोजन स्वीकारावं, जे मार्गात एक वेळेला बनेल. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचा प्रसंग येऊ शकतो दुष्काळामुळे, अति पावसाळ्यामुळे किंवा बिलकुलच पाऊस नाही झाला म्हणून सुद्धा. आणि अशक्ती म्हणजे अशक्तता आपल्याला प्राप्त झाली. अशक्तता जर का प्राप्त झाली, कधी पण लक्षात घ्या, तुम्ही कुठे का असे ना बाहेर, आणि तुम्ही जर का तब्येत बिघडली तर तुम्हाला पहिला काय येतो विचार डोक्यामध्ये, कुठे गेलं पाहिजे? दवाखान्यात नंतर आधी घरी गेलं पाहिजे. आपण जेव्हा आजारी असताना दुसरीकडे असतो तेव्हा आपण थोडंसं अस्वस्थ असतो. तुम्ही किती थकलेले असाल आणि तुम्ही कोणाच्या घरी जा, किती तुमची सेवा झाली तरी तुम्हाला स्वस्थता तुमच्या घरी जेव्हा तुम्ही येऊन नुसतं बसले जरी तरी तुम्हाला बरं वाटतं, तुमचा थकवा तिथे निघतो. तुम्ही आजारी असाल तर पहिले घरी जाण्याचा विचार येतो. परंतु आपल्याला असं मार्गात असताना वगैरे जरी आपण आजारी पडलो तरी देखील मात्र आपल्याला हे धड तुटण्यासारखंच आहे, तरी घरी जाण्याचा कुठलाही विचार मनामध्ये येता कामा नये. आमच्या माईन भट्टांना पहिला घास घेतला, दुर्गंधी आली, आपल्याला हे जमणार नाही असं वाटलं, हे सुद्धा धड तुटणेच आहे. आणि त्यांना वाटलं की आता घरी जावं, पण म्हटले नाही, आता जर का घरी गेलो आयुष्यात कधीच परत अनुसरण घडणार नाही, अनंत सृष्टी परत असंच चालू राहील. म्हणून धड तुटले आहे परी न सोडावे, सोडलं नाही त्यांनी. ते परत दुसऱ्या दिवशी भिक्षा मागून परत भोजन केलं. एक घास गेला, 2 घास गेले आणि मग जिंकल्यासारखं वाटलं की आता मी जिंकू शकतो. आणि त्या माहीम भट्टांचा प्रवास सुरू झाला. आणि नंतरच्या काळात रिद्धपुरामध्ये माहीम भट्टांना निरसे विरसे अन्न, विटलेले अन्न भिक्षेमध्ये वाढत होते आणि आमचे माहीम भट्ट ते खात होते. त्यांची कुठल्याही प्रकारची कसलीच तक्रार नाही. आम्हाला साधी चपाती थंड भेटली तरी आम्हाला ती नको असते. मला गरम चपाती खाण्याची सवय आहे, मला शिळं मी खात नाही, मी ताजच खायची सवय आहे. आणि ते प्रकांड पंडित माहीम भट्ट देवासाठी मात्र निरसे विरसे सगळं अन्न खातात. आणि आमचे श्रीप्रभू त्यांची प्रशंसा करतात, स्तुती करतात. श्रीप्रभूंनी एखाद्याची स्तुती करणं म्हणजे दुर्लभ आहे. श्रीप्रभूंना सर्व गोष्टी कशा पाहिजेत, एकदम जशाच तशा असलं तर श्रीप्रभू स्तुती करणार, अन्यथा कोणाची स्तुती करणं हे वेगळे आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे धड तुटण्यासारखंच आहे. हेर चोर म्हणून जर का कोणी आपल्याला धरलं, हेर म्हणजे गुप्त हेर म्हणून धरलं, आमच्या स्वामींना धरलं होतं ना. राम धरण्या राजाच्या प्रसंगी आमचे स्वामी त्यांच्या त्या दुसाच्या मागे येऊन बसलेले आहेत. आणि जेव्हा त्यांच्या सैनिकांनी लक्षात आलं तेव्हा त्यांना वाटलं हे कोण आहेत, गुप्त हेर आहेत, हे लपून आपल्या गोष्टी ऐकतात वगैरे, किंवा चोर म्हणून आमच्या देवाला धरलेला आहे. आमच्यावर सुद्धा असा प्रसंग येऊ शकतो. जर का देवावर आला आमच्यावर पण येऊ शकतो. अशा वेळेला सुद्धा काही जरी झालं तर देव मात्र सोडायचं नाही, आपलं स्मरण चालूच ठेवायचं, कुठलाही प्रसंग येऊ. धाडी बिगारी ये तुले धड तुटले. आणि पुढे धाडी आली जर का कोणाची, आक्रमण झालं वगैरे, किंवा बिगारी म्हणजे त्यामध्ये आपल्याला बिगारी म्हणजे गुलाम म्हणून धरून नेलं तरी सुद्धा ये तुले धड तुटले इत्यादी प्रकारे आपलं धड तुटू शकतं. पण तरी सुद्धा मात्र देव सोडायचा नाही. माहीम भट्टांचं त्यांचं उदाहरण आहेच की देव सोडला नाही. इथे आता काही शिक्षा पण होणार आहे त्याची काळजी नाही, पण देव मात्र आठवत राहिलेले आहेत. आधे तुटले देह मात्र उरे, शीस तुटले तो समग्र मेला. आता या ठिकाणी आमच्या स्वामींनी धड तुटे असं म्हटलं तर शिर तुटे असं का नाही म्हटलं, शिराचा उल्लेख काय नाही केला. नाही, इथे सांगतात की आधे तुटले देह मात्र उरे, म्हणजे देहाला किती जरी जखमा झाल्या, काही जरी झालं तरी जीव मात्र जात नसतो. पण जर का शिर जर का म्हटलं असतं तर शिर तुटले आहे असं जर का म्हटलं असतं तर शिर तुटल्यानंतर तर माणूस जीव सोडतो, जीव राहत नाही त्या देहामध्ये. पण जर का धड तुटलं म्हणजे देह जखमी झालं,
आजारी झालं, अशक्त झालं, जखमी झालं, काही जरी झालं, मारझोड झाली देहाला आपल्या, तरी सुद्धा आपला जीव मात्र जात नाही, जीव आतमध्येच असतो. परंतु जर का शिर जर का तुटलं तर देह जातं, जीव जातो. म्हणून वचनामध्ये धड उच्चारण केलेलं आहे, शिराचं उच्चारण देवाने केलेलं नाही. शीस तुटले तो समग्र मेला. एकदा शीस तुटला की तो समग्र मेल्यातच जमा आहे. जीवे म्हणजे काही करावया दक्ष नव्हे, ते तर उच्चारण. आता इथे म्हटले की धड तुटले आहे जीवे. जीवे हा शब्द आहे, जीवाने परमेश्वरा ते सोडू नये असं का म्हटले स्वामी? जीवे म्हणजे काही करावया दक्ष नव्हे. आता तुमचं देह इतकं तुटलेलं आहे, इतके तुम्ही अशक्त झालेले आहेत. ताप येतो ना आपल्याला, तापामध्ये आपल्याला पाणी प्यायचं असतं, पाणी आणून ठेवलं जातं, पण पाणी प्यायची इच्छा असून सुद्धा उठल्या जात नाही, ते पाणी पिल्या जात नाही. हातात आपण पाण्याचा ग्लास घेतो, पण ते पाणी प्यायला आपल्याला 1 तास लागतो, खूप वेळ लागतो त्याला. मला आधीच्या काळामध्ये म्हणजे औषध घेणं, औषधचा माझा 36चा आकडा होता. मी अजिबात औषध गोळी घ्यायची म्हणजे माझ्यासाठी खूप अवघड असायचं. आणि मी आजारी असलो की सगळे आवती बसायचे, जसं काही जाणारच आहे मी, आणि माझ्या मागे औषध घे रे बाबा, औषध घे रे. तर ती अशक्तपणे मध्ये आपल्याला जे आवश्यक असतं तीच क्रिया आपल्याला करायला एवढा वेळ लागतो. इत्यादी प्रकारे गाठी हातात घेऊन ती माळ फिरवणं अजिबात शक्य नाही. सूत्रपाठ किंवा लीळाचरित्र हातात घेणं हे पण शक्य नाही. म्हणजे त्यावेळी इतके अशक्त असतो. मग त्यावेळेला काय, जीवे न सोडावे म्हणजे ते उच्चारण, म्हणजे तुम्ही हातपाय हलवू शकत नाही सेवेसाठी, परंतु आपल्या मुखामध्ये उच्चारण तर सुरू राहतं की नाही. नाम तर घेऊ शकता तुम्ही, गाठी नाही घेऊ शकत, परंतु नामस्मरण करू शकतो ना आपण. जे काही नाम उच्चारण करू शकतो की नाही, हो की नाही? असं बोलत जा बरं का तुम्ही. म्हणजे मला असं वाटतं की सगळे झोपलेत की काय, निरूपण ऐकता ऐकता तुम्ही बोलले की मग लक्षात येत आहेत म्हणून सगळे. तर उच्चारण हे शब्द काय आहे, उच्चारण झालं पाहिजे. तसं आपलं उच्चारण जे आहे, मुखामध्ये जे नाम आहे ते आपलं सतत असलं पाहिजे. मुखामनी चिंतन ये तुले न संडी. आणि जर का नाम उच्चारण्याची पण क्षमता नसेल तर ओठ हलवणं, उच्चारण करणं, जीभ हलवणं हे सुद्धा शक्य नसेल तर मग काय करायचं? कधी कधी माणूस अशा बेशुद्ध अवस्थेमध्ये जातो की तो बोलू शकत नाही, काहीच नाही. तो शुद्धीवर असतो, सगळं काय घडतं ते बघतो तो, परंतु त्याला बोलता येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? ना का मनी चिंतन. मग अशा वेळेला मनामध्ये चिंतन करायचं. आपल्याला बोलता काहीच येत नाही, त्यावेळेला मनात चिंतन आपलं असलं पाहिजे. येतुले न संडी, याला न संडणे असं म्हणतात. म्हणजे एक तर देवाचं सगळं विधिविधान करायचं जेव्हा आपण सशक्त असू, पण अशक्त झालो तर उच्चारण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. उच्चारण करण्याची ताकद नसेल तर मग काय करायचं? न मनी चिंतन म्हणजे मनामध्ये चिंतन करायचं, परंतु देव मात्र सोडायचा नाही. जोपर्यंत तुम्ही शुद्धीवर आहात तोपर्यंत तुमचं मानसिक चिंतन तर तुम्ही किंवा कुणीच थांबवू शकत नाही. येणे प्रकारे देव आठवायचा. काहीची सामग्री प्रकाशिना. आता परमेश्वराला सोडायचं नाही, पण सोडणे ते कसं घडतं बरं? की जे आपल्याला करायचं नाही ना, आपल्याला काही असं काही प्राप्त झालं किंवा आपल्याकडे काही सामुग्री असते, मग ती देवताजनी सामुग्री असू शकते काही वगैरे, असं की ती आपण प्रकाशतो, म्हणजे आपण ती उपयोगामध्ये नेतो. की बाबा मला जर का कधी ताप आला की मी अंगठी घालतो बरं का, ती अंगठी काढून ठेवलेली आता ती आपण अंगठी घातली, किंवा इत्यादी प्रकारे अशा काही उपाय आपल्याला माहिती असतात ते आपण करतो. तर ते उपाय आपल्याला करायचे नाहीत. काहीची सामग्री प्रकाशिना म्हणजे आपल्या जवळ असलेल्या कुठलंच सामग्री आपण त्या सामग्रीचा उपयोग घ्यायचा नाही. सामग्री प्रकाशली तो देवते शरण गेला. आता बहुतांशी काही सामग्री देवतेशी संबंधित असतील आणि त्याचा जर का आपण तो दोरा बांधला, तो गंडा बांधला किंवा अजून काय काय गोष्टी असतात त्या जर का विकल्पजनित असतील आणि ते आपण प्रकाशल्या, त्याचा उपयोग घेतला, तर तेवढ्या वेळासाठी तुम्ही देवाला सोडलेलं आहे असा त्याचा अर्थ
त्या ठिकाणी होतो. परमेश्वर सोडिला, त्याच्यामुळे कुठला दोष घडतो? परमेश्वर काही वेळासाठी आपण सोडला असा त्याचा अर्थ होतो. आता म्हणून आपण कुठली सामुग्री प्रकाशायची नाही. आता त्या सामुग्र्या म्हणजे नेमक्या कुठल्या बरं ना? वेदशास्त्र, वैद्यक, वेदामध्ये काही सांगितलं असेल तिथलं तुम्हाला काही आधी अवगत असेल. शास्त्र देवताजनित शास्त्र आहे त्याच्यातलं तुम्हाला काही अवगत असेल आणि त्याच्यात असं असं सांगितलं आणि तसं तसं तुम्ही केलं त्याच्यामुळे म्हणा. किंवा वैद्यक म्हणजे आपल्याला काही वैद्यक शास्त्र माहिती असेल त्यातले काही प्रकार आपण जर का केले तर ते ईश्वराला सोडणे आणि ते सामुग्री प्रकाशने म्हणजेच ईश्वराला सोडण्यासारखं ते आहे. म्हणून त्यावेळेला सुद्धा जेवढं जमेल तेवढं भोगायचं. आता याचं उदाहरण आम्हाला कुठे दिसतं? निळभट्ट भांडारेकरांच्या बाबतीत दिसतं. इंगळी चावलेली आहे. तुम्हाला चावली का इंगळी कधी? कधीतरी प्रयोग करून बघा. आपण कधीतरी इंगळी आणू आणि मग बघा की इंगळीचं विष म्हणजे कसं चढतं ते. तुम्हाला त्याशिवाय निळभट्ट कळणार नाहीत, त्यांची स्तुती कळणार नाही. आमचे स्वामी त्यांच्या स्तुतीची प्रशंसा का करतात? उगाच नाही करत. आपल्याला जर का मुंगी चावली असेल आणि थोडं जरी तुम्ही चोळलं तिथे तरी कमीत कमी 2-1 दिवस तिथे एक छोटीशी गाठ येऊन जाते आणि ते आपल्याला दुखत राहतं. मच्छर चावल्याचं सुद्धा आपल्याला त्रास होत राहतो. मच्छराचं तर काही विष वेगळं काही असतं नसतं, पण इंगळीचं विष किती असतं आणि ते इंगळीचं विष चढतं आहे. आणि चढत असताना देखील कुठल्याही प्रकारचं वैद्यक वगैरे काही नाही, डॉक्टर नाही, काहीच देवाकडनं कुठल्याच अपेक्षा नाही आहेत. हे याला म्हणतात निरपेक्ष. कुठल्याच प्रकारची अपेक्षा, निर्हेतुक सेवा कशाला म्हणतात? की देवाने माझं काही वाईट असेल म्हणजे दुःखत असेल ते सुद्धा देवाने बरं करू नये. हे जे काय अपेक्षा आहे म्हणजे माझं हे नीट व्हावं, ते नीट व्हावं, चांगली तब्येत व्हावी वगैरे इत्यादी काही अपेक्षा आहेत, त्याही अपेक्षाकडे देवाकडे न ठेवणं. बाई भक्त आणि मागे भक्त आहेत आणि वरून मागत सुद्धा आहेत. जो मागतो त्या भक्त या पदामध्ये बसत नाही. तुम्ही कसं म्हणाल आम्ही चक्रधर स्वामींचे भक्त आहोत, आपण तर देवाकडे पाहिजे तेवढं भरघोस मागून राहिलेलो आहोत. निळभट्ट भांडारेकरांनी काहीच म्हटले नाहीत. ते फक्त म्हणाले देवा मी तुमची स्तुती करू का? तिथेही देवाची आज्ञा घेतली. देव म्हटले असते नका करू, तर नसती केली त्यांनी. आणि हळूहळू स्तुतीचा भाग एवढा वाढला की विषाचा जो काही भाग आहे तो त्याची जाणीव नाहीशी होऊन गेली, विष उतरून गेलं ते. अशा पद्धतीने त्यांच्याकडे काही वैद्यक असेलच ना की विंचू चावल्यावर काय करावं, इंगळी चावल्यावर काय करावं इत्यादी उपाय सगळ्यांना माहिती असतात. त्या काळात तर जास्त माहिती असेल. आणि प्रत्यक्ष स्वामी आहे दुखणं घालवणारे, त्यांच्याकडे सुद्धा कुठल्याही प्रकारे विनंती नाही आणि स्वतः सुद्धा इंगळीचं विष हरण व्हावं असा कुठलाच उपाय केलेला नाही. वृद्धाचारामध्ये आपण बघितलं आज सकाळीच की कोण होते ते, कोणाचे पुत्र होते? दायंपासांचे पुत्र होते महादेवपा. त्यांना सर्प चावला. भिक्षा मागून भोजन करत होते नदीच्या तीरी आणि सर्प चावला. काहीच सामुग्री प्रकाशली नाही, काहीच डॉक्टरकडे गेले नाही, वैद्याकडे गेले नाही, काहीच नाही. काय केलं? प्रसादाच्या गाठ्या होत्या नमस्कारी मनीच्या, ते त्यांनी गळ्यात घातल्या, देवाचं चिंतन केलं आणि ते विष त्यांचं उतरून गेलेलं आहे. इत्यादी प्रकारे आत्ता हे उदाहरणं दिल्यामुळे मला सुद्धा हे कळालं बरं का, सामुग्री प्रकाशायची नाही, वैद्यक वगैरे काहीच करायचं नाही. हे कसं बरं? हे उदाहरणं आम्हाला लीळाचरित्रामध्ये त्याची दिसली, वृद्धाचारामध्ये दिसले. इत्यादी प्रकारे त्या धड तुटण्यासारख्या ज्या क्रिया आहेत त्याला आपण शरण जायचं नाही. त्यानंतर पुढे सांगतात मुहूर्त म्हणजे एखादा शुभ कार्य असेल. आम्हाला फोन येतात बरं का, बाबा आम्हाला वास्तुशांती करायची आहे, शुभ दिवस कुठला आहे? म्हटलं देवाचं ज्या दिवशी कराल तो दिवस कसा आहे? शुभच असतो. आणि देवाचं ज्या दिवशी नाही घडलं त्याच्यासारखा अशुभ दिवस आपल्या आयुष्यामध्ये दुसरा नाही. परंतु दुसऱ्यांना आपण मुहूर्त बघून त्यांना चांगला वाईट दिवस सांगणे, ओळखी काढी, आणि आपल्याला काहीतरी संकट प्राप्त झालंय म्हणून कुणा मोठ्या व्यक्तीची ओळखी काढायची आणि ते काम करून घ्यायचं. तेने ईश्वर सोडिला. सगळ्यात मोठे कोण आहेत? परमेश्वर आहे. आपली जबाबदारी कोणी घेतलेली आहे?
देवाने घेतलेली. तेणे तो मोकलावे मग जयाचे ते सांभाळायची. परमेश्वर सांभाळणार आहेत. तुम्हाला इकडे तिकडे हातापाया पडायची कोणाची गरज नाही. बरोबर सगळं कार्य तुमचं होणार आहे. फक्त देवावर सगळं सोपवून द्या. आणि जर का आपण इतरांच्या मदतीवर अवलंबून राहिलो तर काय होतं, त्याने ईश्वर सोडिला म्हणजे त्याने ईश्वर सोडल्यात तो जमा आहे असा त्याचा अर्थ आहे. अविद्ये लागोनी साहे. आता अनुसरणापूर्वी सुद्धा त्याला उपद्रव होताच की नाही, त्रास होताच. मग तो कसा सहन केला ना, अविद्ये लागोनी म्हणजे प्रपंचामध्ये जे कोणी नातलग आहेत वगैरे त्यांच्यासाठी त्यांनी त्रास सहन केलेला आहे. तुम्ही बघा प्रपंचामध्ये एखाद्या व्यक्तीला बघा, त्याचं किती धावणं पळणं सगळं असतं. म्हणजे पूर्ण आयुष्य मुलाबाळांचं करायचं, परत ते आयुष्य संपत येत नाही, ती जबाबदारी संपत नाही, लगेच नातवांची जबाबदारी आलीच, घर सांभाळा, हे करा ते करा. इतका माणूस अडकलेला आहे. तिथे प्रपंचामध्ये धावताना जीव अजिबात थकत नाही, कधीच म्हटलं जात नाही. परंतु तोच व्यक्ती अनुसरतो प्रपंच करून, मात्र तिथे लगेच हिशोब सुरू होतो. मी एवढी सेवा केली, मार्गामध्ये 1 तास सेवा असते, ती सेवा सुद्धा करताना मी आता केलं, आता मी आज 2 तास केलं, मी उद्या सेवा करणार नाही, माझा व्यापार संपला. आणि प्रपंचामध्ये म्हटलं कुठलं गणित नाहीये. सेवा म्हणजे काम 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 चालूच आहे. तिथे पण दुखतं, परंतु तिथे का नाही वाटत ते, अविद्ये लागोनी म्हणजे ममता आहे, नातलग आहेत त्यांच्यासाठी म्हणून ते सर्व तो स्वीकारतो. आणि तिथेही दुःख होतं, परंतु ते दुःख तो सहन करतो. तरी नरका जाये. मग त्याच्याने त्याला लाभ होत असेल काही, प्रपंचासाठी तो एवढं करतोय. कोण होता तो? वाल्या कोळी होता ना, हा वाल्या कोळी होता. त्याला विचारलं गेलं, हे तू जे काय पाप करतोय कोणासाठी करतोय? परिवारासाठी करतोय. मग या दुःखात तुमचा परिवार सहभागी आहे का? मग असणारच. मी जेवढं काही लुबाडून नेतो ते सगळे ते उपयोगी जातं त्यांनाही ते हवंसं असतं. या दुःखात तेही सहभागी आहेतच. विचारा बरं त्यांना. त्यांना विचारलं की मी जे पाप करतो त्या पापात तुम्ही सहभागी राहणार का? ते म्हणाले नाही. आम्हाला पोसावं हे तुझं कर्तव्य आहे, ते तू पोसायचं, पण त्याच्यामुळे तू जर काय कोणाचे फोन बिन काय करत असशील वगैरे तर त्याच्यामध्ये आम्ही सहभागी नाही. कोणीच सहभागी होत नसतं बरं का. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जे काही दोष घडतात त्याने नरकासी जाय, म्हणजे तो जीव नरकाला जाणार आहे. मेळीये जन्म दिलेले येणं न्याय. स्वामींनी सांगितलं की तुम्ही याला जन्म दिला त्याला जन्म दिला, म्हणजे नरकाला जाण्यासाठी विविध ठिकाणी आपण जन्म दिलेला आहे. मोक्षाला जाण्यासाठी जो जन्म द्यायचा ईश्वराला तो मात्र आपला राहून गेलेला आहे. परमेश्वरा लागुनी साहे तरी तिये जातीची अनंता कर्मीची ली पुसिती. आणि जर का इथे सेवा केली, तेच काम आपण इथे केलं सेवा म्हणून, तर मग काय होईल बरं ना? परमेश्वरा लागुनी जर का आपण हे सर्व सहन केलं, ते भोगलं, सहन केलं, तर तिये जातीची म्हणजे अशा अनेक आमच्या भटोबासांनी स्वानमुखी खीर खाली, त्या जातीचे अनेक कर्म नासले, त्या जातीचे अनेक कर्म नासतात. परमेश्वरासाठी तुम्ही ओझं घेतलं डोक्यावर, तर ओझं वाहणारे जेवढे काही प्राणी आहेत त्यांचे जन्म आपले नासू शकतात. असे त्यानुसार त्या जातीचे अनंत कर्मांची ली पुसली. अनंत कर्म बरं का, 1-2 कर्म नाहीत, अनंत कर्म नासू शकतात. वासनिका आदी करुणी म्हणजे वासनिकांचे सुद्धा कर्म नासू शकतात. त्यांनी जरी सेवा दास्य वगैरे ते केलं, देवासाठी सहन केलं. भिक्षूची कणवासे तरी तेवळीसी चिनेती. मग कर्माचाच नाश होतो का? फक्त कर्मच नासतात का? न जर का त्यांची कणव असेल त्या भिक्षुकाची, तर तेवळीसीची नेती म्हणजे देवाला त्यांचं दुखणं बघवत नाही. आपल्याला काय वाटलं, दुःखरूप साधन देऊन देव असं बघतायत का? आनंद घेतायत का देव त्याचा? आपण जे देवासाठी दुःख घेतोय ते देवाला बघवत नाहीत, बघू शकत नाहीत देव. आणि म्हणून जेव्हा एकी दिन मिळे हे नुसतं वचन सांगून मोकळे झाले देव, पण तसं होत नाही, कधीच उपाशी ठेवत नाही. कारण आपण देवासाठी बाहेर पडलेलो आहोत आणि उपाशी राहिलो, हे देवाला स्वतःलाच कधी बघवत नाही. म्हणून देव 3 वेळची व्यवस्था करून देतो. आणि त्याही मध्ये कणव असेल की हा जीव इतकं सहन करतोय देवासाठी, माझ्यासाठी, आणि कुठल्याच प्रकारे काहीच म्हणजे उपयोग जे काही हे आहे
सुविधा आहे ती सुविधा घ्यायला तो तयार नाही आहे, असा जीव जर का बघितलं तर देव काय करतात, लगेच कणव त्याच्या बाबतीमध्ये निर्माण होते आणि त्यावेळीची नेती लगेच देवदर्शनाला त्याला घेऊन जातात, स्वतःकडे घेऊन येतात परमेश्वर, पुन्हा संबंधी त्याला जन्मवितात, क्रियापूर्ण जन्मवितात आणि लवकर लवकर त्या जीवाला परमेश्वर भेट देत असतात. नाही तरी तेने उपजे, आणि जर का कणव नसेल तर ना, कणव नाही तरी जर का एखाद्याची कणवच नसेल मग काय करतात, कणव नसेल तर त्या क्रियेतनं देवाला कणव निर्माण होते की इतकं दुःख भोगतो आहे आणि ते बघून देवाला, त्याच्याकडे कणव नसून तरी देवाला कणव निर्माण होते त्याच्या बाबतीमध्ये, आणि मग त्या परमेश्वर त्या कणवा वशे त्याला घेऊन जातात. औषधा टेके तयापसी मंत्रा टेके तो ओखटा. परमेश्वराच्या या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा आपण जो उपाय शोधतो, घेतो, उपयोगात आणतो, ते सर्व उपाय सारखेच आहेत का ना, त्याच्यामध्ये दोन उपाय, एक विकल्पजनित आहे आणि एक वैद्यक आहे. इथे म्हणतात की औषधा टेके म्हणजे औषध घेतो, हे त्यातल्या त्यात ठीक आहे. कारण आमचे स्वामी म्हणतात कोणी एक हिरडा बिहाडा दे तरी ना न म्हणायचे, कोणी औषध देत असेल तर घ्यावं, परंतु स्वतःहून मात्र कुठले प्रयत्न करायचे नाही. देवाला जर का आपल्याला ठेवायचं असेल तर औषधाची व्यवस्था देव करून देणार, सगळी व्यवस्था देव करणार आहेत. आणि आपल्याला जर का देवाला ठेवायचं नसेल तर मग कुठलीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचणार नाही आणि आपण मात्र देवापर्यंत सहजपणे पोहोचणार आहोत. म्हणून औषधाच्या बाबतीमध्ये ठीक आहे, पर तयापसी मंत्रा टेके तो ओखटा म्हणजे जर का एखादा मंत्र वगैरे याचा उपयोग तुम्ही घेत असाल, विंचू चावल्यानंतर ते म्हणतात ते मंत्राने विंचू उतरवतात, काही त्याचा उपयोग घ्यायची गरज नाही. वैद्यक डॉक्टरांकडे जा, तिथे उपाय काही आहेत. किंवा गंडे दोरे ताईत अंगठ्या, खड्यांच्या अंगठ्या खूप उपदेशी लोक घालतात. मी निरूपणामध्ये अनेक वेळा सांगतो, तुम्हाला सोन्याच्या चांदीच्या काय अंगठ्या घालायच्या ते घाला, विकाराचा भोग घ्या. चांगली अंगठी घालणं वगैरे, शोभिवंत नक्षीदार अंगठी घालणं हा आपला विकार आहे, तो विकार भोगला तर चालेल, परंतु विकल्पजनित ज्या अंगठ्या आहेत खड्या मंत्रांनी वगैरे काय करून दिलेल्या, त्या अंगठ्या मात्र घालू नका. आणि म्हणून जर का आपण त्या गोष्टींचा उपयोग घेतला तर काय झालं, तेने ईश्वर सोडीला, म्हणजे तुम्हाला देवापेक्षा त्या अंगठीवर विश्वास झाला, त्या गंडे दोरे ताई ह्याच्यावर तो विश्वास झाला. काही लोक म्हणतात की आम्हाला ते तावीज आणा बरं का. कसली तावीज, गळ्यात बांधायची. हृदयात एकदा परमेश्वर आल्यानंतर गळ्यात आणि हातात बोटात काहीच घालायची गरज, सगळं सोडून द्या, ईश्वराला आपल्या हृदयामध्ये आणा. याच्या वेगळं आता तुम्हाला काही करायचं नाही. ईश्वराला धरण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे. वानरीच्या दृष्टांतामध्ये तो पिल्लू जो आहे तो आपल्या आईला धरतो, तुम्ही बघितलंय का कधी असं, आणि ती आई त्याला धरू देते. आपल्याला देवाला धरायचं आहे आणि धरती परी जीवे जाणावी आणि नरक चुकविती परी परमेश्वर जाणते. तुम्ही देवाला धरा, तुमच्या बाबतीतले काय दुःख वगैरे नरक काय भोग असतील ते सगळे नासायची पद्धती देवाला माहिती आहे. आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण महत्त्वपूर्ण हे वचन आचार करणीय प्रकरणातील 75 क्रमांकाचं वचन जे आहे, धड तुटले आहे जीवे परमेश्वराते न सोडावे आणि वासना न संडावी, या वचनावर श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.